महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी मांडला। हा अर्थसंकल्प मांडत असताना आमचे नेते दिवंगत आदरणीय दादांना हा 12वा अर्थसंकल्प त्यांनी समर्पित केला। आज दादा जर असते तर हा अर्थसंकल्प सुद्धा दादांनी मांडला असता। त्याची जाणीवपूर्वक आठवण ठेवून हा अर्थसंकल्प अजितदादा पवार साहेबांना समर्पित केल्याबद्दल महाराष्ट्र सरकारचं आणि आदरणीय मुख्यमंत्र्यांचं मी मनापासून आभार मानतो। खरं तर हा अर्थसंकल्प अगदी थोडक्यात सांगायचा झाला तर 4 सूत्रे जे आदरणीय मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पाच्या शेवटी सांगितले, तर शेवटी हा अर्थसंकल्प महाराष्ट्राच्या विकासाचा एक चौफेर चौकार या 4 सूत्रामुळे या ठिकाणी होणार आहे। आणि या देशात महाराष्ट्र आज सर्व क्षेत्रात आघाडीवर आहे आणि येणाऱ्या काळात सुद्धा वर्षानुवर्ष हा महाराष्ट्र देशात 1 नंबरला असेल आणि जगाचं लक्ष सुद्धा या महाराष्ट्रात सर्व क्षेत्रावर असेल असा हा अर्थसंकल्प दूरदृष्टी ही आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी आज अर्थसंकल्पाद्वारे महाराष्ट्राच्या मायबाप जनतेला, देशाला आणि जगाला महाराष्ट्राचं महत्त्व पटवून दिलेलं। मी या अर्थसंकल्पात आदरणीय मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली की सप्टेंबर 2025 पर्यंत ज्या शेतकऱ्यांचं कर्ज थकीत आहे त्या सर्व शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी। हा अशा परिस्थितीत हा आदरणीय मुख्यमंत्र्यांनी आणि महाराष्ट्र सरकारने घेतलेला निर्णय हा म्हणजे खऱ्या अर्थानं आज अडचणीत सापडलेल्या या राज्यातील शेतकऱ्यांना एक फार मोठा दिलासा। याच्यापेक्षा महत्वाची गोष्ट आज जी अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या बाबतीत मला दिसून आली ती ही की 12 पिके जी अशी आहेत की ज्याचा भाव बाजारात ती पिकं आल्यानंतर खाली पडतात, त्या भाव